टॉप नॉच. म्हणजे मला आहे ना, मला असं अजूनही आठवलं, मला असं एकदम गूजबम्स होतात, इतकं हॅपी हॉर्मोन्स. म्हणजे माझी आई मला अक्षरशः सांगायची की याला एवढं खुश मी कधीच बघितलं. विचार करा मी किती खुश होतो त्यावेळी. गुड मॉर्निंग. खतरो के खिलाडीच्या सेट वरनं. काय ग बेटा उतर तरी बाळा. मम्माने साफसफाईसाठी शिडी काढली होती आणि साप शिडी खेळते. आमच्या शिडीवर आमचा शाप चढून गेलाय. ओ शाप शिडी, चला उतरवलं तेवढी रडते ना बेबी. उतर चल. शिडीवरती साप चढून गेलाय. नागिन आहे नागिन. चलो उतरो. मम्माला किसी नो. चलो हिला उतरवतो आम्ही आणि मग आज भरपूरशी काम आहेत, ते समजेलच तुम्हाला. चिव काय करते बेटा तू? हे काय करते ते? स्नोई एवढे आंबे आणले खायला आणि तू काय करते? हापूस. हापूस काय बेटा? काय बेटा? हापूस. कॅच नाही, नो कॅच. अगं फोर स्नो काय? हापूस. वाव स्नो हे बघ स्नो. वाव स्नोईला आणि आम्हाला मँगो खूप आवडतात. ओ बेटा पिकू नाही, चुचू पिकू नाही, हे सगळा कचरा करते. सो थँक्स टू द मँगो ट्री. हे आंबे आलेत डायरेक्ट फ्रॉम फार्म टू अवर होम. मी खूप बिग फॅन ऍक्च्युली. मला मँगोज खूप आवडतात. मला आणि आईला आणि परीला बेसिकली तिघांना खूप जास्त. मग इकडं सुरतला पण एक घेऊन गेलो होतो पेटी, इकडे पण आणली. बाय द वे हे तर सुरूच आहे. आता हिने सगळा पसारा केला, मला आवरायचंच आहे. बट नेक्स्ट थिंग की आज एक खूप इम्पॉर्टंट फंक्शन आहे, त्या फंक्शनची तयारी सुरू आहे. आम्ही निघणार आहे थोड्या वेळात. पण हिचं हे जरा दाखवत होतो, म्हटलं चल हिला मँगो खाऊ घालू, थोडं दाखवू. पण मॅडमने सगळा पसाराच करून ठेवला. मी हे आवडतो ना, आम्ही पटपट रेडी होऊ त्या इव्हेंटसाठी. मग निघून तुम्हाला समजेल की नेमकं काय आहे. ओके, विशेष दिवस साठी विशेष तयारी सुरू आहे मॅडमांची. आणि आफ्टर अ व्हेरी लॉंग टाइम आय बिलीव्ह की पीओस एकदम मस्त तयार होती. अरे लास्ट टाइम आपण गावाला गेलो होतो ना, तेव्हा मी एकदम छानपैकी तयार झालेली होती. आणि नेमकी त्याच टायमाला आईची भिशी सुद्धा लागली होती. तर मग सगळ्या लेडीज तिथे भेटल्यात. तर एव्हरीवन सगळ्यांना वॉज टॉकिंग अबाउट मध्ये चेहऱ्यावर एवढा ग्लो कसा आहे. तर ते ऐकायला मला खूप खूप छान वाटलेलं. तर आता मी तुम्हाला सगळ्यांना पण सांगणार आहे की माझ्या चेहऱ्यावर ग्लो कसा येतो म्हणून. तर त्यांना तर माझं सिक्रेट मी नाही सांगितलं, पण तुम्हाला नक्की दाखवते आता. सांगितलं का? हा ओकेजन. आता कसं रिलेशनशिप कसं एक्सप्लेन करू मी? सिम्पल आहे तसं तर. वहिनीचा भावाची एंगेजमेंट ऍक्च्युली आज. काय आता समजलं असेल काय फंक्शन आहे. आज एंगेजमेंट आहे, संध्याकाळचा इव्हेंट आहे. अँड आय नीड दॅट शाईन ऑन माय फेस. मी फक्त फाउंडेशन माझ्या स्किनवर अप्लाय नाही करणार आहे. तर आय एम गोइंग टू यूज समथिंग रिअली स्पेशल अलॉंग विथ दिस फाउंडेशन. आणि दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. जर तुम्हाला तुमच्या फेसवरती शाईन पाहिजे, ती ग्लो पाहिजे, अँड अलॉंग विथ दॅट ग्लो अँड शाईन तुम्हाला तुमच्या स्किन मॉइश्चराइज सुद्धा पाहिजे. आणि मेकअप असा हेवी फील नको व्हायला. फॉर दॅट रिझन आय एम गोइंग टू यूज NYBचा प्रो स्ट्रोक क्रीम. आणि याच्यामध्ये मी शेड जो यूज करते दॅट इज पिंक टोपॅज, जो माझ्या स्किनला सूट होतो. बेसिकली पिंक शेड आहे जो मला पर्सनली आवडतो आणि माझ्या स्किनवर इझिली ब्लेंड होऊन जातो. तर देर आर 2 ways दॅट आय एम गोइंग टू यूज इट टुडे. पहिला आहे मी हातावर ऑलरेडी फाउंडेशन घेतलेलं आहे आणि इन दॅट फाउंडेशन मी हे मिक्स करणार आहे डिरेक्टली. तर मी असं फार क्वांटिटी नाही घेणार आहे कारण की मी 2दा अप्लाय करणार आहे म्हणून. लेट मी क्विकली ब्लेंड दिस. बघा त्याचं पिंक व्हाईट होतं क्रीम, बट ॲज सून एज आय स्टार्टेड ब्लेंडिंग इट ते पिंक मध्ये कन्वर्ट होऊन गेलं. आय एम गोइंग टू अप्लाय इट ऑल ओव्हर माय फेस, ऑन माय नेक, एव्हरीवेअर.
तर पूर्ण फेसला मी फाउंडेशन प्लस प्रो स्ट्रोक क्रीम लावून घेतलेलं आहे. इट इज रिअली मॉइश्चरायझिंग. माझी स्किन ड्राय नाही झालेली, जी फक्त फाउंडेशन लावून मला जनरली फील होतं. सो दॅट इज नंबर 1 बेनिफिट ऑफ प्रो स्ट्रोक क्रीम. खूप लाईट वेट आहे, असं भर नाही वाटत आहे मला फेसवर. अँड इज पॅराबेन सल्फेट फ्री आहे फॉर ऑब्वियस रिझन. आणि याला मी नेक्स्ट ॲज अ हायलायटर म्हणून पण यूज करणार आहे. सो ओव्हरऑल मी माझा मेकअप करून घेते आणि साडी बिडी घालून मी थोडा आरामात तयार होते. सो ऑलमोस्ट रेडी आहे. आता सेकंड यूज ऑफ द प्रो स्ट्रोक क्रीम. अगेन आय एम गोइंग टू टेक अ स्मॉल अमाउंट ऑफ इट ऑन माय हँड. ओके. आणि हे आता मी माझ्या फेसचे जे पॉइंटेड सेक्शन्स आहेत तिथे अप्लाय करणार आहे. फॉर एक्झाम्पल माय चीक्स, माय नोज, थोडं चिनवर, अशा ठिकाणी मी अप्लाय करते. सो दॅट आय कॅन गेट दॅट एक्स्ट्रा शाईन. ओके, यू कॅन सी थोडं माझ्या नोजवर, चिक्सवर एक थोडंसं शाईन, एक हलकी टिंट आलेली आहे. सो दॅट विल रिअली लास्ट लॉंगर. ही शाईन जी आहे इव्हनिंगचं फंक्शन आहे, त्यामुळे मी एक्स्ट्रा प्रो स्ट्रोक क्रीम लावलेलं आहे. सो तुम्हाला पण हे प्रोडक्ट जर विकत घ्यायचं असेल तर दिस प्रोडक्ट इज टॅग्ड इन दिस पर्टिक्युलर व्हिडिओ. नक्की वापरून बघा, अमेझिंग प्रोडक्ट आहे. साडी घातल्यावर माझं ओव्हरऑल लुक तुम्हाला दाखवणार. सो भेटूया तेव्हा. व्हेरी नाईस व्हिडिओ. आणि आम्हाला घरी वेळच भेटला नाही दाखवायला. सो नाव हा असा लुक आहे, अशी मस्त लाइटिंग आहे. आय थिंक असं हा नाव दिस लुक नाईस. ही ऍक्च्युली आहे ना आमचा म्हणतोय 7व्या महिन्याच्या कार्यक्रमाला 2 साड्या घेतल्या होत्या पिऊला. त्याच्यापैकी तिने मेन फंक्शनला घातली, ही घातलीच नव्हती, तर मी आज घातली. सो कमेंट करून सांगा मॅडम कशा दिसतात. एकदम मस्त. फंक्शन हॅज ऑलरेडी स्टार्टेड, सो लेट्स गो देअर. आणि बाकीचं मग इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या. तिकडं फोटोज टाकणार आहे की नाही? चांगले असतील तर चल. आई वडील झाले म्हणजे 24/7 ड्युटी. तिकडं फंक्शन सुरू आहे, मी इकडे बसतो, मी दमलो. आता पिऊची आली, पिऊची लागली ड्युटी. आराम नाही. ती मुलगी थकतच नाहीये, मी दोघं थकून गेलो, पण ती थकत नाहीये, बिलकुल थकत नाही. आता जेवणाचं भूक पण अशी लागलेली आहे, पण दोघं सोबत पण जेवू शकत नाही. आता दोघांपैकी एक कोणीतरी जाईल, मी जेवेल तर ती सांभाळेल, ती जेवेल तर मी सांभाळेल. आपल्या लहान मुलांची एनर्जी, अशी एनर्जी पाहिजे आयुष्यात, किंवा काहीतरी मजा. नोई कुठून येते एवढी एनर्जी? कुठून? मम्मा बघ, मम्माची हालत बघा, माझी हालत बघा कुठे गेली, आणि हिची हालत बघा. कुठून का असे लाते हो इतना. आता किती वाजलेत? 11. आणि आमचे सागर भाऊ हे आमचे बघा कॅमेरामॅनची लाईफ अशी राहते बिचारांचं बघा. आता 11ला वाइंड अप करतील, मग जेवण करतील. विशाल बाय द वे, जे खूप आधीपासून आपले व्लॉग्स बघतायत त्यांना माहिती आहे की विशाल काले कोण हस्ती आहे. याने माझी पूर्ण जर्नी बघितली आहे. खरं सांगायला गेलो तर आमच्या लग्नापासून, म्हणजे जेव्हा प्रियांका प्रकाश युट्यूब नाही, इंस्टाग्राम नाही, काहीच नव्हतं, तेव्हापासून याने एकूण एक सगळे इव्हेंट्स आमचे यानेच कव्हर केलेत. सागर भाऊ आणि आमचे विशाल भाऊ. सो थँक्यू सो मच यांना दोघांना. चला, यांचे डिटेल्स तर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकूनच देणार आहे. ज्यांना पण कुठल्या इव्हेंटसाठी फोटोग्राफी वगैरे लागणार असेल तर त्यांनी प्लीज कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. विशालने आमचं लग्न, नंतर आमचं काय मॅटर्निटी, बेबी शावर, नंतर नेमिंग सेरेमनी, परत आता स्नोईचा वाढदिवस, आता आमचं फॅमिली फंक्शन आहे, सगळे हेच दोघं करतात. तर हे तर झालं विशालचं इंट्रो. आता आमच्याकडे एक लाजतोय तो. आमचा भाऊ एकदम मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. स्वतःचा बिझनेस आहे, व्यवसाय आहे. मी काय म्हणतोय तुम्हाला कळत असेल, ज्यांना नसेल कळत अजूनही, आम्हाला वधू हवी आहे. लाजतोय तो. कमेंट करून सांगा, सगळ्या डिटेल्स विशाल तुम्हाला पाठवून देईल. तर सागर मोठा भाऊ आहे आणि विशाल त्याचा लहान भाऊ आहे. ठीक आहे. पण आमचा भाऊ आहे. हा, मी पण डिटेल्स देऊन देईल. खरंच एकदम सिरियस नोट वरती आहे. अगदी म्हणजे आम्ही हसतोय तो प्रश्न वेगळा, पण ऑन सिरियस नोट खूप एकदम म्हणजे सुखी राहील मुलगी. प्लीज कॉन्टॅक्ट करा, कमेंट मध्ये सांगा. आणि आता पण जेवण करू. चला. अच्छा, आय वॉन्टेड टू आस्क यू समथिंग. आता एंगेजमेंट झाली मध्ये, पण तू काहीतरी सांगत होती की बोल मन सोबत काय रिग्रेट काय?
माझी पण इच्छा होती की असे मस्त कपडे बदलावं, असं मस्त स्टेज वेज अँड ऑल, अँड देन विल गेट एंगेज. हे एंगेजमेंटसाठी. आता ज्यांना आमची एंगेजमेंटची स्टोरी नाही माहिती आहे तर त्यांच्यासाठी आमची एंगेजमेंट असं ऑन द स्पॉट, फक्त रिंग एक्सचेंज केलेले आम्ही घरच्या घरी. 10, 15, 20 लोक होते त्याच्यातच झालेले. तर तिचा रिग्रेट, पण मला ते बिलकुल नाही आहे. म्हणजे मुलींना हाऊस असते, मुलांना काहीच नसतं. मला असं वाटतं की त्या टायमाला ते जे झालं एकदम बेस्ट झालं, आणि ते जर नसतं झालं तर आज आपण असं नसतं, अजून लेट झालं असतं कदाचित. सो जो होता वो अच्छे के लिए होता है. मैं कहता आँखों की देखी, तो कहता कागज की लेखी, तेरा मेरा मनवा एक कैसे हो रे. तिला फोडून 5 मिनिट भी नहीं रखा. पण कस काय फोडलं तिने त्याच्याने? फूट गया नहीं ये. अरे भैया फूट गया वो तो. अरे बट ये कैसे, इसको क्या करते आएगा? बलून है क्या तेरे पास? अच्छा अच्छा ठीक आहे, बनून जाईल. थँक्यू. हा ते बनून जाईल, त्याला फक्त बलून चेंज करायचं. चलो भाई चलो. स्नो काय बेडा तू एवढा आगोपणा. एक फोडला 2 भेटून गेला. बघितला बेडा, लाईफ इज अनप्रेडिक्टेबल. आफ्टर बॅड थिंग गुड थिंग कॅन ऑल्सो हॅपन. ज्यादा ज्ञान हो गया. चलो गुड नाईट. 12 वाजलेत गजरात पण आणि आमचे पण एका गोष्टीचे 12 नाही वाजलेत. तुम हुस्न परी तुम जाने जहां, तुम सबसे हसी तुम सबसे जवान, सौंदर्य बट मेकअप इज स्टिल इंटॅक्ट. नाईस छान आहे, पण मजा आली. ऍटलीस्ट असं फॅमिली गेट टुगेदर सारखं झालं, सगळ्यांना भेटलो. बट अगेन आय एम सेइंग दिस, परत मी माझे शब्द रिपीट करतोय की आपली जी एंगेजमेंट झाली होती दॅट वॉज एकदम टॉप नॉच. म्हणजे मला आहे ना, मला असं अजूनही आठवलं ना, मला असं एकदम गुजबम्स येतात, इतकं हॅपी हॉर्मोन्स. म्हणजे माझी आई मला अक्षरशः सांगायची की याला एवढं खुश मी कधीच बघितलं नाही. म्हणजे विचार करा मी किती खुश होतो त्या दिवशी, एकदमच नेक्स्ट लेवल. आणि मला असं फॅन्सी एंगेजमेंट पेक्षा मला होतं की बस ही रिंग चढून जायला पाहिजे हातावरती, दॅट्स इट. आणि बघा आज एंगेजमेंट होऊन गेली, लग्न होऊन गेलं, आणि हे बघा कार्टून, हे बघा आमचं कार्टून. सुखी संसार 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 असा आहे आमचा सुखी संसार. बस मला वाटतं आता हा ब्लॉग इथं एंड करूया, कारण की बिलकुल बी एनर्जी, ताकद, शक्ती आणि इच्छाशक्ती दोघी नाही. आता असं राऊंड झोपणार आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. सबस्क्राईब करा आवडला असेल तर, आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आय थिंक दॅट्स इट. बाय, गुड नाईट, बाय.